मी तुम्हाला सांगू का, महाराष्ट्रामध्ये सध्या अधिवेशन जे सुरू आहे त्या अधिवेशनातून महाराष्ट्रातल्या जनतेला काहीही पदरात पडत नाही. रोज एक नवीन काहीतरी थापा मारायच्या, रोज नवीन थाप. विरोधी पक्षावर खोटे नाटे आरोप करायचे, विरोधी पक्षाला आपलं म्हणणं सुद्धा मांडू द्यायचं नाही. आणि तुम्ही काय केलं, आम्ही काय करतो, याच्या पलीकडे काहीही अधिवेशन चालत नाही. या अधिवेशनामध्ये मी स्वतः अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले की चर्चेला ज्या विषयाची, ज्या विभागाची चर्चा असते त्या विभागाचे मंत्री का हजर राहत नाहीत. अध्यक्षांनी काही वेळा सांगितलं ते हजर नाही राहिले हरकत नाही, सर्वांची संयुक्तिक जबाबदारी आहे, त्यामुळे कोणतरी मंत्री उपस्थित आहे ना, कामकाज चालवा. पूर्वी गॅलरीमध्ये त्या विषयाचे सेक्रेटरी पासून सगळे वरिष्ठ अधिकारी असायचे, उपस्थित राहायचे. हा मुद्दा मी सातत्यानं लावून धरला तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला स्वतः सांगितलं की असे काय अधिकारी गॅलरीत येऊन बसायची गरज नाही, ते आमच्या ऑफिसमध्ये बसलेत आणि तिथे तुमचं म्हणणं ते नोंद करतायत. आता या वेळेला अध्यक्षांना, मुख्यमंत्र्यांना, सगळ्या मंत्र्यांना सांगावं लागलं की अधिकारी गॅलरीमध्ये बसत नाहीत, त्यांनी बसलं पाहिजे. हे सांगावं लागलं. मी फक्त हसायचो, मी काहीच बोलायचो नाही. ज्यांनी माझे मुद्दे खोडले त्यांना कळून चुकलं की हीच पद्धत बरोबर आहे, अधिकाऱ्यांनी इथं बसलं पाहिजे. 288 आमदार म्हणजे पुरा महाराष्ट्र आहे. ते आमदार आपापल्या भागातले प्रश्न मांडतात, म्हणजे लोकांची दुखणी आणि अडचणी मांडतात, त्या अधिकाऱ्यांच्या कानावरून गेल्या पाहिजेत. हिरवी ते आपल्या नुसते केबिनमध्ये एसी मध्ये बसलेले असतात, त्यांना काहीही खालच्या गोष्टीची जाणीव नसते. आणि म्हणून तसंच मंत्र्यांच्या बाबतीत सभागृहामध्ये काही मिळालं नाही. हे नवीन एक झालंय. एक मंत्री असेल त्याचं कामकाज चालवण्याकरता कोणाला तरी दिलं, दुसरा मंत्री असेल तिसऱ्याला कोणाला तरी कामकाज चालवायला दिलं, तिसरा मिनिस्टर असेल चौथ्याला कोणाला तरी काम चालवायला दिलं. अरे मग हे मंत्री कशा करता? तुम्ही सभागृहातलं कामकाज चालवण्याकरता तात्पुरती व्यवस्था म्हणून तुम्ही आजारी आहात का, तुम्ही परदेशामध्ये गेलेले आहात का, तुम्ही इथे हजर नाही आहेत का, तुम्हाला राज्यमंत्री नाही आहेत का, सगळे आहेत, तरी पण कामकाज चालवायला कोणाला तरी द्यायचं, याच्यावर आम्ही आक्षेप घेतला. माझे विधानसभा अध्यक्षही ऐकायला तयार नाहीत आणि राज्याचे मुख्यमंत्री पण ऐकायला तयार नाहीत. हे फार पूर्वीपासून चालत आले वगैरे असं काहीतरी खोटं सांगायचं. म्हणजे अध्यक्षाने ते एकदा कहर केला. 2019 साली म्हणे असंच चाललं होतं, दाखवा एक तरी उदाहरण, ते दाखवू शकले नाही. पण खोटे आरोप करायचे. तिसरी गोष्ट ही त्यांना नाराजी जशी व्यक्त करावी लागली तशी काही आमदारांना या अधिवेशनमध्ये आमच्यावर अन्याय होतोय हे म्हणून तिथं बैठकी घ्याव्या लागल्या, बसावं लागलं निषेध म्हणून सरकारला. त्यामुळं या सरकारकडून काहीही कोणाच्याही पदरात पडलेलं नाही. त्यांनी कर्जमाफीची खोटी फसवी घोषणा केली. त्यांचं लक्ष एवढंच असतं की पुरवणी मागण्या म्हणजे जर मंजूर करून घ्यायच्या असतील तर अधिवेशनाची आवश्यकता आहे, आणि अधिवेशन जर आपण घेतलं नाही तर पुरवणी मागण्या मंजूर होत नाहीत. त्यामुळे 97,500 कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या आणि सरकारला चालवायचं म्हणून चालवा अधिवेशन, अशाच मूडमध्ये सरकार होतं. नाही, काही असं आहे की मुळामध्ये अधिवेशनमध्ये एकाच दिवस तरी तुम्ही आलात तर तुमच्यावर काही कारवाई करता येत नाही. परंतु लगातार 1-2-3 अधिवेशनमध्ये तुम्ही आलात नाही आणि तुम्ही अध्यक्षांच्याकडे गैरहजर राहण्याचं कारण आणि परवानगी मागितलीच नाही तर तुमच्यावर कारवाई होते. परंतु एकदा कधीतरी यायचं, दोनदा कधीतरी यायचं आणि निघून जायचं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.